हॅलो नमस्कार. आहेर अँड फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत चिकन पुलाव. इकडे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यामध्ये दही आणि काही बेसिक मसाले, मीठ आणि कोथिंबीर ॲड केली आहे आणि ते आपल्याला चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही यामध्ये लिंबू पण ॲड करू शकतात. त्यानंतर मी मिक्सरमध्ये अद्रक, लसूण, खोबरं आणि हिरव्या मिरच्या याची पेस्ट करून घेणार आहे. आपल्याला पुलावसाठी याची पेस्ट लागणार आहे. त्यानंतर आपण चिकन शिजवून घेणार आहे. तिथे मी कढईमध्ये तेल टाकलं आहे. त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. कांदा थोडा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत मॅरिनेट केलेलं, आणि हे चिकन वाफेवर शिजू द्यायचं आहे. यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे. पाणी त्याला आपोआप सुटते चिकनला. तर आपलं हे चिकन रेडी झालं आहे शिजवून. तर इकडे आपण पुलाव करायला घेऊ. पुलाव करण्यासाठी मी पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे. त्यामध्ये आपले काही खडे मसाले ॲड करायचे आहेत. खडे मसाले चांगले फ्राय झाले की त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो ॲड करायचा आहे. तुम्ही हवं तर कांदा थोडा मिक्सरमध्ये वाटून पण ॲड करू शकतात. त्याने टेस्ट चांगली येते. मी केलं आहे तसे. त्यानंतर आपण केलेली अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे. ती चांगली फ्राय करून झाली की त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आपल्याला हा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्याला तेल सुटेपर्यंत त्याचा कच्चा पण दूर झाला पाहिजे. त्यानंतर आपण घरगुती मसाले ॲड करणार आहोत, जसं की काळा मसाला, लाल तिखट, बिर्याणी मसाला. मी इथे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला यूज केला आहे. त्यानंतर आपण त्याला चांगलं, तुम्ही हवं तसं की तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही तिखट कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर इथे चांगलं ते मसाला मिक्स करून त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. इकडे आम्ही बासमती राईस घेतला आहे पुलावसाठी. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर मसाल्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हा राईस आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये आपण राईस आधी ॲड करून त्याला मसाल्यात चांगलं फ्राय केलं की त्याची टेस्ट चांगली लागते, अप्रतिम. त्यानंतर आपण त्यामध्ये चिकन ॲड करणार आहोत, आपण शिजवून घेतलेलं. ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आणि गरम पाणी आपण थोडं प्रमाणात कमी टाकायचं आहे, जेणेकरून तो भात मोकळा शिजेल. झाकण ठेवून त्याला 10-15 मिनटं वाफ द्यायची आहे. आणि इकडे आपला चिकन पुलाव रेडी आहे. तर या सर्वांनी जेवायला.